धारणी तहसील अंतर्गत कुटंगा रंगोबेली कुंड जिल्हा परिषद शाळेकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला ठेंगा। स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करून शाळेला कुलूप लावून शाळा प्रशासन पसार। संपूर्ण भारतवर्षाने यावर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशामध्ये 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा, हर मन तिरंगा व इतर विविध अभियान राबविण्याबाबत आवाहन केले होते। त्या अनुषंगाने संपूर्ण देशात ध्वज संहितेचे भान ठेवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला। मात्र मेळघाटच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा कुटंगा, रंगोबेली आणि कुंड येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला ठेंगा दाखवून ध्वज संहितेचे उल्लंघन संबंधित शाळा प्रशासनाकडून केल्याचे निदर्शनास आले आहे। जिल्हा परिषद शाळा कुटंगा, रंगोबेली आणि कुंड येथील शाळा प्रशासनाद्वारे स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं होतं। मात्र प्राप्त माहितीनुसार ध्वजारोहण केल्याबरोबरच शाळा प्रशासन शाळेच्या फाटकाला कुलूप लावून शाळेतून पसार झाले होते। आपल्या गावाला जाण्याच्या घाईमुळे कुटंगा, रंगोबेली आणि कुंड जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक ध्वजारोहण करून आपल्या गावाला जाण्याच्या घाईमुळे कुटंगा, रंगोबेली आणि कुंड जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक ध्वजारोहण करून भारतीय स्वातंत्र्याच्या मानाच्या सन्मान चिन्हास बेवारस सोडून निघून गेले होते। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रस्तुत प्रतिनिधींनी जेव्हा या शाळांना प्रत्यक्ष भेट दिली तेव्हा त्यांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मुख्य दिवशी गंभीर चित्र दिसून आलं। इतकेच नव्हे तर शाळा प्रशासनाने घरी जाण्याच्या घाईमध्ये ध्वज साहित्याच्या नियमाला केराची टोपली दाखवून ध्वज नियमबाह्यरित्या फडकवून शाळेमधून आपली सुटका करून घेतली होती। रंगोबेली येथील ध्वज जवळपास अर्धा फूट खाली झुकलेला होता, तर दुसरीकडे कुंड येथील ध्वज सुद्धा चोळामोळा झालेल्या अवस्थेत दिसून आला। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार रंगोबेली आणि कुंड शाळा कधी कधीच उघडते, म्हणजेच संबंधित शाळा प्रशासनाला वरिष्ठ शिक्षण विभागाचा आशीर्वाद असल्याने कुटंगा, रंगोबेली आणि कुंड या तीनही गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। सूत्रांकडून मिळालेल्या एका विशेष माहितीनुसार या तीनही शाळेमध्ये दांडी मारल्याप्रकरणी मोठी वसुली संबंधित वरिष्ठ प्रशासनाला पोहोचत असल्यामुळे वरिष्ठ प्रशासन शाळा प्रशासनाला अभय देण्याचे कार्य करीत आहे। जिल्हा परिषद शाळा कुटंगा, रंगोबेली आणि कुंडद्वारे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवून ध्वज संहितेला बघितले असता तिरंग्याचा अपमान केल्याप्रकरणी वरिष्ठ प्रशासन कोणती कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तर दुसरीकडे संबंधित शाळा प्रशासनाकडून वरिष्ठ प्रशासनाला मिळत असलेल्या मलाईमुळे हा गंभीर प्रकार पुन्हा एकदा दाबला जाणार असल्याची खमंग चर्चा संपूर्ण धारणी तालुक्यामध्ये चवीचवीने केली जात आहे। संपूर्ण देशामध्ये आझादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे। 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान संपूर्ण देशामध्ये आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले होते। त्या अनुषंगाने सर्व ठिकाणी ध्वजारोहण आणि मोठ्या स्तरावर अमृत महोत्सव साजरा केला जात आहे। दुसरीकडे मेळघाटच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या रंगोबेली जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण उपस्थित आहोत। या ठिकाणी असं दिसायला मिळत आहे की तिरंगा तर या ठिकाणी लागलेला आहे, पण शाळा प्रशासन तिरंगा लावून या ठिकाणाहून कुठं गेली आहे हे समजण्यास कठीण झाले आहे। याचा अर्थ असा की 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट जे अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे, त्या अमृत महोत्सवामुळे येथील शाळा प्रशासन त्रस्त झाली असावी, म्हणून ते मुख्य स्वातंत्र्याच्या दिवशी येथून पसार झाल्याचे चित्र दिसून येत आहे। तस्मीन शेख, सुलेमान मेमन, जुगल किशोर जायसवाल, विदर्भ न्यूज, धारणी।